मला मला शिव्या द्या, मला काही बोला. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री होताच घराचं वातावरण पूर्णपणे बदललं आहे. आपल्या बिनधास्त अंदाजाने सगळ्यांना नाचवणारी राखी नुकत्याच पार पडलेल्या एका भागात मात्र प्रचंड भावूक झालेली पाहायला मिळाली. आपल्या आयुष्यातील एकाकीपणा आणि संघर्षाचा पाढा वाचताना राखीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर झाले. बिग बॉसच्या घरात एक विशेष टास्क पार पडला, ज्यामध्ये पुरुष सदस्यांना घरातील एका स्त्री सदस्याचं कौतुक करायचं होतं. या टास्क नंतर राखी सावंत, तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्याशी संवाद साधताना अचानक रडू लागली. तिने सांगितले की तिला लोकांच्या रागाची सवय आहे, पण जेव्हा कोणी प्रेमाने बोलतं तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण राहत नाही. ती पुढे म्हणाली की माझ्या आईच्या निधनानंतर मी पूर्णपणे तुटले आहे. तीच माझ्या आयुष्याचा आधार होती, असं म्हणताना राखी ढसाढसा रडली. राखीने खुलासा केला की तिच्या पतीने तिची 10 लाख रुपयांची फसवणूक केली आणि ते पैसे उडवले. संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला आणि शेवटी घटस्फोटापर्यंत वेळ आली. 3.5 वर्षांचा एकाकीपणा. गेल्या 3.5 वर्षांपासून मी या घरात म्हणजे बाहेरच्या जगात एकटीच राहतेय. मला कोणाची साथ नाही, न कोणाचं प्रेम. अशा शब्दात तिने आपलं दुःख मांडलं. घरात निर्माण झालं भावनिक वातावरण. नेहमी हसवणारी आणि राडा करणारी राखी अशी ढसाढसा रडताना पाहून घरातील इतर सदस्यही स्तब्ध झाले. सोशल मीडियावरही या भागाची जोरदार चर्चा सुरू असून नेटकरी राखीला धीर देत आहेत. राखी कितीही ड्रामा करत असली तरी तिचं वैयक्तिक आयुष्य खूप कठीण आहे, अशा कॉमेंट्स चाहत्यांकडून येत आहेत. सध्या राखीच्या या भावनिक अवतारामुळे बिग बॉस मराठी 6च्या खेळाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. आता राखी पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात कधी येते हे पाहणं रंजक ठरेल.